पंढरपूर येथील सराफ व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 आरोपी अटकेत. पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई. पंढरपूर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सराफ व्यापाऱ्याच्या जबरी चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात पंढरपूर शहर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिली आहे. पंढरपूर शहरातील सराफ व्यापारी कदम यांचा काही अज्ञात आरोपींनी पाठलाग करून त्यांच्याकडील माल लुटल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली. घटनेचा गांभीर्याने तपास करत पंढरपूर शहर पोलिसांनी वेगाने हालचाली करत 2 आरोपींना अटक केली. पोलिसांच्या चौकशीत या गुन्ह्यामागे आणखी आरोपी असल्याचं समोर आलंय. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी व्यक्त केलाय. दरम्यान या कारवाईमुळे पंढरपूर शहर पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. याच्यामध्ये दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी पंढरपूर शहरातील सराफ व्यापारी एस.टी. कदम यांच्यावर पाळत ठेवून आरोपींनी सराफ व्यापारी आपल्या घरी बुलेटने गाडीने जात असताना आरोपींनी पाठीमागे थार गाडीमध्ये येऊन थार गाडीने त्यांना धडक दिली होती व धडक देऊन त्यांना जखमी केल्यानंतर त्यांच्याकडील बॅग घेऊन ते पसार झाले होते. याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर आणि आमचे उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अहोरात्र मेहनत करून 250पेक्षा जास्त CCTV फुटेज चेक केले. त्यातून गुन्ह्याची उकल केलेली आहे. याच्यामध्ये गुन्ह्याच्या कटामध्ये सहभागी असलेले पंढरपूरमधील 2 आरोपी, ज्याच्यामध्ये जीवन उर्फ करण बंडूगिरी गोसावी राहणार विप्रदत्त घाट कालिका देवी चौक पंढरपूर याला व दुसरा आरोपी शुभम सुभाष जाधव राहणार जगदंबा वसाहत संतपेठ पंढरपूर या दोघांना अटक केलेली आहे. यातील मुख्य आरोपी रोहित जगदाळे याचा शोध सुरू आहे.